श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. आहे मंगळवार, कार्तिक अमावस्या. ही अमावस्या कार्तिक महिन्यामध्ये आल्यामुळं या अमावस्येला कार्तिक अमावस्या असंही म्हटलं जातं. या अमावस्येला दर्श अमावस्या असंही म्हटलं जातं. तर ही जी अमावस्या आहे तर ह्या अमावस्येला स्नान करण्याला त्याचबरोबर दान करण्याला खूप अतिशय महत्त्व आहे. त्याचबरोबर आपल्याला काही उपाय देखील आपल्या घरामध्ये करायचे आहेत. तर आपल्याला उद्या आईने आपल्या मुलांवरून अशी ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे, ज्यामुळे पहा मुलांचे सर्व दोष असतील, विघ्न असतील, अडचणी असतील त्या सर्व दूर होऊन जातील आणि मुलांची शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये खूप सारी प्रगती होईल. तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय उद्या आपल्याला करायचा आहे. तो कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. तर पहा, उद्या आहे कार्तिक अमावस्या. तर पहा, ही जी अमावस्या आहे तर ती ह्या वर्षातील शेवटची अमावस्या असणार आहे. त्यामुळे आपल्याला आपल्यामध्ये घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती दूर करण्यासाठी खूप सारे उपाय आपल्याला घरामध्ये करायचे आहे आणि नवीन वर्षामध्ये आपल्याला चांगले विचार आणि चांगल्या गोष्टी घेऊनच प्रवेश करायचा आहे. कारण पहा, अमावस्या हा दिवस नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे पहा, आपल्याला माता लक्ष्मीची देखील या दिवशी सेवा करायची आहे. माता लक्ष्मी अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. त्यामुळे अमावस्या दिवस हा वाईट असा अजिबात मानायचा नाही. कारण दिवाळीच्या दिवशी सुद्धा पहा अमावस्या असते, पण त्या दिवशी आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करत असते. त्यामुळे हा दिवस वाईट आहे असं अजिबात समजायचं नाही. तर हा दिवस पहा, वाईट करणाऱ्यांसाठी वाईट दिवस ठरला जातो आणि चांगलं करणाऱ्यांसाठी चांगला दिवस ठरला जातो. त्यामुळे पहा, आपल्याकडून कुणाचंही वाईट होणार नाही याची काळजी आपल्याला आवर्जून घ्यायची. तर पहा, आपले मुलांसाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे. तर आपले मुलं खूप हुशार असतात, अभ्यासामध्ये खूप हुशार असतात, परंतु खूप सारे प्रयत्न करूनसुद्धा त्यांना म्हणावं असं यश संपादन होत नाही किंवा त्यांची काही नोकरीला मुलं लागणार आहेत. मग त्यांनी खूप मोठी डिग्री घेतलेली आहे, परंतु ते नोकरी लागू नाही राहिली किंवा मग नोकरी लागण्यामध्ये काही अडथळे निर्माण होत आहेत. तर अशा वेळेस पहा, असे त्यांना जे काही ते प्रयत्न करत आहेत त्या प्रयत्नांना नशिबाची साथ हवी असते. त्या नशिबाची साथीसाठी आपल्याला काही उपाय आपल्या घरामध्ये करायचे असतात. म्हणजे जे ग्रहदोष असतात, नकारात्मक शक्ती असतात, अडचणी असतात, ह्या दूर करण्यासाठी काही उपाय घरामध्ये करावे लागतात, ज्यामुळे त्यांची भरपूर सारी प्रगती होईल आणि त्यांच्या जीवनामध्ये सर्व गोष्टी चांगल्या होतील. तर पहा, मुलांवर फक्त यश संपादन करण्यासाठीच नाही, तर मुलांमध्ये काही नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकतात किंवा मग त्यांच्यामध्ये काही दोष असतात, त्यांना काही विघ्न येऊ शकतात. ही विघ्न येऊ नये यासाठी सुद्धा आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर बघा, तुम्हाला उपाय काय करायचा आहे. तर पहा, उद्या सकाळी उठल्यानंतर आपलं जे काही कामं आहेत तर ते आवरायचे आहेत आणि मुलं शाळेत जाण्या अगोदरच आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर भात आपल्याला सकाळी शिजवायचा आहे. तो थोडासा शिजवायचा, जेवढा आपल्याला उपायासाठी लागणार आहे तेवढाच भात शिजवायचा, त्यामध्ये मीठ अजिबात घालायचं नाही. तर पहा, हा भात शिजवल्यानंतर आपल्या मुलांना आपल्यासमोर बसवायचं आणि त्यानंतर त्यांना आसनावर बसवायचं आणि हा जो भात आहे तर तो त्यांच्यावरून आपल्याला उतरवायचा. तर आता बघा, आपल्याला हा भात उतरवताना काय काळजी घ्यायची आहे. तर वरती डोक्यापासून तर खाली पायापर्यंत टच होईल असं आपल्याला 7 वेळा मुलांच्यावरून उतरवून घ्यायचं आहे. 2 मुलं असतील तर 2 वेगवेगळ्या वाट्यांमध्ये भात घ्या आणि तो 2 मुलांवरून उतरवा. उतरवताना मुलांना आपण प्रेमाने आणि एकदम आनंदाने उतरवायचं नाही. तो भात उतरवताना एकदम राग मनात असल्यासारखं उतरवायचा. तर पहा, आपण मुलांचं ह्या वेळेस कौतुक करत नसतो, तर ह्या वेळेस आपण त्यांची नजर काढत असतो. त्यामुळे नजर काढताना आपण आपलीच नजर त्यांना लागायला नको, त्यामुळे रागात ही नजर काढायची आहे आणि
नजर आपल्या मनात म्हणायचं आहे. ज्या मुलांमधली जी काही इडापिडा नकारात्मकता आहे, दोष आहेत, तर ते दूर होऊ दे असं आपल्याला बोलायचं आहे आणि हे मनातली मनातच म्हणायचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील मनातली मनात करायचा आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, उतरून झाल्याच्या नंतर आपल्याला आपल्या घराच्या बाहेर जायचं आहे. जर फ्लॅटमध्ये राहत असतील तर आपल्या बाल्कनीमध्ये एक पेपर घ्यायचा, त्यामध्ये हा भात टाकायचा आणि तो पशुपक्षी खातील अशा पद्धतीने ठेवायचा आहे. जर आपण तुम्ही गावाकडे राहत आहात किंवा तुमच्या दारासमोर खूप मोठी जागा आहे, तर मग तुम्ही घराच्या बाहेर जाऊ शकता. तिथे तुम्हाला पशु पक्षी खातील अशा पद्धतीने हा भात ठेवायचा आहे. परंतु ठेवताना बघा, इतरांनाही आपल्याला त्या गोष्टीचा त्रास व्हायला नको. आपले शेजारी पाजारी जे असतात तर त्यांना या गोष्टीचा त्रास व्हायला नको. कुणाच्याही घरावर किंवा मग कुणाच्या कपड्यावर असं आपल्याला तो फेकायचा नाही. तो व्यवस्थितच एका साईडला ठेवायचा आहे, जेणेकरून पक्षी येऊन ते खाऊन जातील किंवा मग कुणीही कुत्रे वगैरे आले ते तरी खाऊन गेले तरी तुमच्या मग या उपायाचा तुम्हाला फायदा होणार आहे. पहा, आपल्याला मुलं असू द्या मुली असू द्या, मुलींवरून सुद्धा तुम्ही हा उपाय करायचा आहे. तर पहा, प्रत्येकजण म्हणतं मुलं म्हणता तुम्ही, मग मुलांसाठीच हा उपाय करायचा का? तर नाही, मुलींसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता, कारण मुलींनासुद्धा खूप सारी नजर लागली जाते. तर आपल्या मुलांची प्रगती, व्यवसायात प्रगती, त्याचबरोबर शिक्षणात प्रगती होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर पहा, मुलं अगदी लहान आहेत, एकदम 1 महिन्याची 2 महिन्याची आहेत, तरीसुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर मुलांना पहा, आईची नजर लागली जाते लहान मुलांना, मग ती खूप किरकिर करतात, चिडचिड करतात आणि मग ती का चिडचिड करत आहे हे आपल्याला कळत नाही. त्यामुळे मग अशा वेळेस आपल्याला अशी ही नजर त्यांची काढायची असते. जर तुमची मुलं ही खूप मोठे कॉलेजला जात आहेत, पदवीधर आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. तर पहा, हा उपाय तुम्हाला मुलांसाठी, आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आणि त्यांचे जे काही दोष आहे, विघ्न आहे, ते दूर होण्यासाठी करायचं आहे. आता बघा, तुम्ही असंही म्हणता की आमचे मुलं हे बाहेरगावी शिकायला आहेत किंवा मग दुसरीकडे आहेत, आमच्या आईकडे आहेत, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तो उपाय तुमच्या आईने किंवा मग तुमच्या आजी बाबाने कोणीही केला तरी चालेल. आणि जर तुमची मुलं ही हॉस्टेलला कुठे शिकायला आहेत, तर मग तो भात तुम्ही 4 दिशांना उतरवायचा आहे आणि अशा प्रकारे कुत्र्यांना किंवा मग पक्ष्यांना खायला द्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे. आवर्जून उद्या तुम्हाला हा उपाय करायचाच आहे मुलांसाठी, त्यांच्या प्रगतीसाठी. जरी तुम्हाला असं वाटत असेल की आमच्या मुलांना काही गरज नाही, तरीसुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.